भाजपने विदर्भामध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये महायुतीला केवळ 25 जागा मिळत असल्याचं आता समोर आलेलं आहे। एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विदर्भामध्ये विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत आणि यामधील 39 जागांवरती सध्या महायुतीचे आमदार आहेत। मात्र आगामी विधानसभेच्या वेळेला केवळ 25 जागा निवडून येण्याची शक्यता आहे। त्यातही धक्कादायक बाब म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपला 12 पैकी केवळ 4 जागा मिळत असल्याचं या सर्व्हेमधून समोर येत आहे। विदर्भाचा विचार केला तर भाजपला 18, शिवसेनेला 5 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळतात असं सर्व्हेच्या माध्यमातून समोर आलंय। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, सर्व्हेमधून वेगवेगळ्या पद्धतीची आकडेवारी समोर येतेय, भाजपच्या गोटामध्ये सध्या धास्ती आहे। निश्चितच भाजप असेल किंवा महायुती असेल यांच्या गोटामध्ये सध्या धास्तीचं वातावरण पाहायला मिळत आहे। मात्र त्यांच्यासाठी एक सकारात्मक बाब ही आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आधी झालेला सर्वे आणि आता नंतर झालेला सर्वे यामध्ये कुठेतरी महायुतीसाठी काही प्रमाणात का नाही होईना जागा वाढताना दिसत आहे। त्यामुळे थोडं हळूहळू निवडणूक येतपर्यंत कदाचित हे चित्र बदलेल असं भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे। मात्र जर का तुम्ही 2019ची तुलना करायचं झालं तर 2019 मध्ये महायुती विदर्भामध्ये 39 जागा होत्या आणि आता सर्वे सांगतो की महायुतीला विदर्भात फक्त 25 जागा मिळेल। त्यामध्ये भाजपला 18 जागा मिळताना दिसत आहे, शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा मिळताना दिसत आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळताना दिसत आहे। त्यामुळे जवळपास 14 जागांचा लॉस एकट्या विदर्भामध्ये होत आहे आणि उर्वरित जर का राज्याचं चित्र बघितलं त्या विभागामध्ये जर का अशाच प्रकारे लॉस जर का भारतीय जनता असो, पक्ष असो किंवा महायुती असो यांना जर होताना दिसला तर निश्चितच सत्तेपर्यंत पोहोचण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे ते कुठेतरी धुळीस मिळू शकतं। त्यामुळे कुठेतरी एक चिंता वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की आपण बघितलं होतं की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील जेव्हा मुंबईचा दौरा केला तेव्हा त्यांनी या सर्वेवर संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की कुठेतरी अशा जागांवर तुम्ही लक्ष केंद्रित करा की ज्या जागा जिंकून येतात तिथे तर तुमची बाजू मजबूत आहे, पण जिथे तुम्ही जिंकण्याच्या शर्यतीत येऊ शकता त्यावर अधिक लक्ष केंद्रित करा। त्यामुळे अमित शाह यांनी एक रोडमॅप करून दिला की तुम्हाला ह्या डॅमेज कंट्रोल करून कशा प्रकारे सत्तेपर्यंत पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे। मात्र जर का तुम्ही नागपूर जिल्ह्याचा देखील विचार करायचा झाला कारण की नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे मातब्बर नेते येतात, म्हणजे केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी इथून येतात, राज्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथून येतात, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधून येतात, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमधून येतात। मात्र 12 पैकी फक्त 6 आमदार महायुतीला 2019 मध्ये होते, आता ते कमी होऊन 4 होताना दिसत आहे। त्यामुळे निश्चितच नागपूर जिल्ह्यामध्ये देखील तुषार तुम्ही सांगताय त्या पद्धतीने सर्वे तर समोर आलाय, आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे आता एकूणच महायुतीच्या नेत्यांनी मोर्चे बांधणी करायला हवी अशा सूचना आहेत। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।